दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालख्या वारीतील स्वयंशिस्त बघण्यासारखी असते. वारीची परंपरा संत नामदेवांनी सुरू केली असे मानले जाते. वारकरी उन्हा पावसाची तमा न बाळगता शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठल नामाचा जयघोष करत मार्गक्रमण करीत असतात. अलीकडच्या काळात विज्ञानामुळे वारीत खूप बदल झाले आहेत, पण भक्ती आणि श्रद्धेत बदल नाही. वारीत आबालवृद्ध एकाच ओढीने म्हणजे विठ्ठल भक्तीने सहभागी होतात. माणूस म्हणून एकमेकांना जवळ आणण्याची क्षमता वारीत आहे. कामाच्या ठिकाणी भजन कीर्तन चालू असते, त्या ठिकाणी भक्तीबरोबर समाज प्रबोधनाची शिकवण दिली जाते. पहिल्यांदा तू वारकरी हो, मग पंढरपूरचा होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय 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 एक वेळा गुरुजी सांगितलं तर पहिल्यांदा दोन प्रकारचे अंग असतात. पहिल्यांदा वारकरी त्याला म्हणतात चंदन होती तुळशीच्या माळा, चंदन होती तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, पुष्पांचा वर्षाव, पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळावे, अनुपम्य सुख सोहळावे. मुक्कामाच्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय पालखीच्या स्वागतासाठी हजर असतो. मार्गक्रमण करत असताना संतांची भजने गात वारकरी याच दिंडीत एक वयोवृद्ध वारकरी भेटले. त्यांच्याकडे पाहिले असता जाणवले भक्ती किती ताकद आहे. उत्तम दौलत बारवाळ राजपूत. हो चालणं होतं ना माऊली. 40, 20, 50 वारीमध्ये देवाचं भगवान तुकाराम महाराजचे भजन करत चालतो आम्ही. माऊली महाराजचे तो भजन करत चालतो. वय किती आहे तुमचं? 70 वर्ष आहे माऊली.
12 वाऱ्या झाल्या, 12 वाऱ्या. नाही, माझ्यापासूनच सुरुवात होतो परंपरा. आम्ही एकनाथ महाराजची सृष्टी करत होतो पण पेटनची, आमचं वडील. पण त्याच्यापासून आम्ही बी लग्न झालं तेव्हापासून आम्ही बी त्या संस्थेमध्ये. मनोभावात चालणारी पावले, विठ्ठल भीतीची ओढ, भक्तीची परंपरा हाच तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे.